हा आई बोल ना, काय म्हणून राहिली बा आई? बोल ना बोल. अहो बाई, नाही का आपण ते बाबानं पोरगी नाही पाहिली होती का बा राहुलसाठी? आई माई यानं नाही होत हो पोरगी पाहिली आई. यानं नाही होत, घरी काम लय आहे न. तूच पाहून ये ना, जा ना. तूच पाहून ये, एखादी बाई घेऊन जा, आपल्या निर्मला काकुलेगी घेऊन जा आणि पाहून ये पोरगी. मला व्हॉट्सअपवर टाकजो फोटो गिटो तिचेवाले काढून. माई यानं नाही होत हो आई. बापा तुले पोरगी पाहिले चाल म्हणून फोन नाही केला, पोरगी पाहिलीच आहे तू न. आणि राहुलचं लग्न जुडलं आहे. जुडलं नाही तर काय ये आपली. तुले काय सांगू आता त्याचंवालं राहुल्याचं. राहुल्यानं का नाही हे गावातली पोरगीच पसंत केली आपली. गावातली पोरगी कोणती बाई? गावातली पोरगी कोणती? स्पीकरवर आहे हो फोन. गावातली पोरगी कोणती? हे गरम आला ना मोबाईल, कानाला लावला तर गरम ये वाटते बिचारे, म्हणून का नाही स्पीकरवरच ठेवला मी मोबाईल. बोल ना, काय म्हणतो? गावातली कोणती पोरगी हो बापा? गावातली म्हणजे आपल्या गावातली नाही, आपल्या गावात शिकाले आहे चंदाची भाषी वय ते सोनम. तुनं पाहिली नाही का हो सोनम? ते वय आपल्या रोशनीची आता बहीण नाही का, चारूबाईची पोरगी. ते वय यायचं प्रेम होतं बाई, माहीतच नाही कोणाले. आता 4-5 दिवस झाले माहीत होतं तर पोरगी पाले जाऊ म्हणलं आपण. आता ते कॅन्सल केली, सांगितलं त्या बापान त्याईले फोन करून. आता ते पोरीचे पेपर झाले, म्हणजे सगळी करणार आहो एक दिवस ठरवून. काय बाई हो का आई? सोनम पाहिली ना मी ना, पाहिले सुंदर आहे ते पोरगी. आणि MSW करत आहे ना, मेन म्हणजे चांगली आहे, तिला जॉबही लागू शकते आई. चांगली आहे हो पोरगी गिरगी. यानं कशी काय राहुलचं होतं का हो, राहुल दादाचं? अरे बापा बापा, मस्त पोरगी आहे. पण ते मग तिचे मायबाप कसे काय झाले होते आले राहुल दादाले? देतच नव्हते 2 वेळा वापस गेले आपल्या घरून. देत नव्हते ना, काही नाही. पण ते पोरगी बाई म्हणे राहुल सोबतच करतो म्हणे लग्न, दुसऱ्यासोबत करत नाही. ते पोट्टी आहे पक्की. ते सोनम लयच पक्की निघाली बाई ते पोरगी. राहुल शिवाय करत नाही म्हणे लग्न. तेव्हा तिच्या मायबापानं मजबुरीत आता मग सोयरीक जुडवली बाई. जाऊ दे, चांगली पोरगी आहे ना. चारू बी एवढी काही हे नाही आहे, बोलणार चालणार. आणि ते बी पोरगी गरीबच आहे चारू, काही एवढी नाही, गावातलीच पोरगी आहे. हो चारू आत्या ना चांगली आहे स्वभावले. माझ्यासोबत बोले पहिले येतं बोले ना, चांगली आहे चारू आत्या गित्या. तू काऊनाशी बोलून राहिली राणे? काय झालं तुले? नाराजच दिसून राहिली. काय झालं? बरोबर नाही का तुया? बरं आहे आई, बरं आहे ना आता, बरोबर आहे. सागरजी गी बोलते, सागरजीचं काही तेवढं हे नाही. माई सासूस करते थोडीशी आता, जाणून बुजून करते हो आई. काल 1:30-2 वाजले हो आई रात्री, मले निसते झोपच नाही झाली माईवाली रात्री बी. आता हे कामं केले आणि आता थोडीशी झोपतो म्हटलं तर तुया फोन आला. काल 1:30-2 काऊन वाजले रात्री? तुला काय झालं असं? भांडणं गिणणं झाले का? नाही बाई, भांडणं नाही झाले. सगळे कामं मिस करतो आता. माय सासूनं एकाही कामाले हात नाही लावतो आई, काही लेस नाही. काल नाही का रात्री नाही का आलू शील साल धुई धाय करून मायाकडूनच घेतले. सगळे म्हणे तू आलू चिप्स पाड म्हणे. मी पाडले थोडेसे नाही का. सागरजी आले होते मग शेवटी आई झोपल्यावर. आणि थोडा वेळ थांबल्या आई मायाजवळ आणि मग चालल्या गेल्या झोपाले. अगर म्हणे हे म्हणे चिप्स पाडून दिसले नाही तर लक्षात ठेव म्हणे मले. मग रात्री मी चिप्स पाडून ठेवले, त्याच्यात तुरटी फिरवली, धुईधाय केले ते चिप्स चांगले. आणि असं काही नाही का मला त्याईनं सांगितलं कसं करायचं म्हणून. तसं करून नाही का वरतं वायू टाकले आई चिप्स मीनं. लयच वेळ झाला हो आई, अंग पाय असं दुखून राहिलं माय बाई. हो का हो? आणि तुझी सासू काहीच नाही करू लागत का हो? चिप्स पीस याले का नाही थोडासा वेळच लागते बाई. अशा वेळेस तरी 2 कामं करू लागायला पाहिजे होत्या सासूनं. नाही करू लागत नाही, काहीच नाही करू लागत माई सासू, जाणून बुजून. आणि मी म्हणलं गिनलं ना तर जोरात मायावर का नाही चिल्लावते. कशी आली म्हणते, मग तुला नेट लागते का म्हणते कामाचे. असं तसं बोलते आई मले, म्हणून मी जास्त बोलत बी नाही. मग त्याईले जवायला माहीत आहे का मग हे? जवाई काय म्हणते मग? जवाई इथेच म्हणते 4 जणांचे कामं नाही होत का म्हणते त्याकडून. असे कोणते कामं राहते म्हणते 4 जणांचे. ते आता मायाकडून बोलत नाही काही, आईकडूनच बोलते त्याच्यावाल्या. सामोरही बी आईकडूनच भाग घेते आणि मागही बी त्याच्या आईविषयीच बोलते. तू न बाई विश्वास गमावला ना व त्या जवायाचा, म्हणून आता ते जवाई का नाही त्यावर जास्त विश्वास ठेवत नाही आणि त्यासोबत काही जास्त भाग घेत नाही. होईन सगळं बरोबर होयन. जाऊ दे, 2 कामं केल्या ना बाई मरत नाही. तुला सवय नाही आहे म्हणा कामाची, पण आता पाड ना बाई सवय, आता करावंच लागन ना. तरी तर बरं झालं कमीच आहे त्या घरी लोक, एवढे लोक नाही आहे. 4 जणाचं काय बरोबर आहे म्हणा जवयाचं, एवढं काय करा लागते. तू बी तशीच म्हणतं का आई? किती निघते हो कामं घरचे.
4 जणाचं म्हणता म्हणता. काय बापा आता कसं जमते न कसं नाही तर तू आलं पाय. तुले पहिलेच म्हणलं होतं तर ऐकली नाही, आपल्या मताचा कारभार करून ठेवला. आता पाय आता तू आलं तू होते. कामाचं काही एवढं हे नाही, कामानं काही मरत नाही. मी ठेवतो बरं फोन, मला काम आहे बाकीचे. हा बाई आली का हो कामावर तू? येऊ का हो त्या मॉलमध्ये मी? हो बाई. हो सीता, तुला काही घ्यायचं आहे का आई? घ्यायचं असेल तर ये, वहिनीला घेऊन ये ना. राणी वहिनीले घ्यायचं असेल काही घे. किराणा सर्व मॉलमध्ये सगळंच मिळते ना. तर आता या मॉलमधून घेत जा हा आमच्यावाल्या. हो बाई, मग आज नाही येत बाई. किराणा घ्यायचा अजून 8-10 दिवस चालते किराणा. मग येईन 8-10 दिवसानं. मग मीच येईन ना सागर येईन. त्या वहिनीले कायले नेऊ व मी? सागरनं मीच येईन. जमते का हो बाई मग घरचे काम हे ते जमते काय? आणि एकटीच येतं काय तिथून मग? ताई आहे ना आजपासून नाही का आमच्या गावातली ताई आहे एक आपली पूजा ताई. तर ते नाही बी माझ्याबरोबरच काम चालू केलं त्याच मॉलमध्ये. तर ते आहे ना सोबती. आम्ही दोघी जण जातो येतो तर गाडीवरच समजा. तर होते थोडंफार. आता घरच्या कामाचा थोडा त्रास होते, इकडून गेल्यावर लय थकते वाई. तर ताई आता नाही जाऊ, थोडीशी हे करून राहिली कामासाठी. आता मग आता जाऊ दे, इकडून गेल्यावर लय थकते वाई. आता तुला सवय नाही ना बाई. आता दोन्ही इकडून घरचं दारचं नसन होत तर राहू दे ना बाई. बा दे सोडून. घरचंही करा लागते मग बाहेरचंही राहू दे ना. मग राहू दे जाऊ दे. किती भेटते हो बाई पगार तिथं? ना माझ्या काम गिम पाहिलं तर 13,000 रुपये देऊन राहिले ते. मग 1-2 महिन्यानं वाढीन, मग 15पर्यंत होईन. मग समजा 5-6 महिन्यानं पकडून घे. 6 महिन्यानं जर काम चांगलं असलं तर 15पर्यंत करीन म्हणे. असं हो का? चांगली गोष्ट आहे ना. मग जाऊ दे, चांगली गोष्ट आहे. येजो ना, सुट्टी गिट्टी झाली तर इथं घरी येजो ना. आता इथंच आहे सिटीत तर कामाले. नाही बाई, घरी जायच्या वेळेस 6 वाजता सुट्टी होते तर घरी जायचीच घाई राहते ना. मग त्या ताई राहते, त्याईले घरी जायला उशीर होते. मग ते इकडं आलं म्हणजे मग नाही जमत. पाय बापा मग तुले काय वाटते तर पाय. आणि एवढं काही लोड घेऊ नको. जमत असन तर कर बाई, नाही जमत असन तर दे सोडून. घरचे तयार असन ते आल्या जवाई गिवाई काही म्हणत गिनत नाही ना. कुरकुर काही करत गिरत नाही ना तू कामाला जात तर? नाही त्याचं काही नाही आहे. श्यामजी तर कर म्हणते, असं काही नाही आहे. तुले हाय म्हणते पसंत काम तर कर म्हणते. पण हे माही जाऊ नाही का थोडेसे आता, म्हणजे त्याच्या अंगावर कामं पडून राहिले का नाही. तर त्याच्यामुळे नाही का थोडेसे कुरकुर म्हणजे करत नाही म्हणा त्या, पण दाखवत नाही त्या. पण त्याला बेकार वाटून राहिलं, त्याला आवडलं नाही माय कामाला गेलेलं. म्हणजे काऊन नाही आवडलं त्या जाऊले? आता ते काही एवढी शिकली नाही तर तिला काही एवढं हे नाही. तू शिकली आहे तर फायदा उचल ना मग शिक्षणाचा. काय झालं 2 पैसे कमावले तू ना. तर तसं नाही व, त्याच्या अंगावर पडते का नाही का म्हणून. आता कसं आज सकाळी मी का नाही चाय पाणी घे केला. आता उठलं तर चाय पाणी करायला वेळच लागते सगळ्यासाठी. चाय नाश्ता बनवाले. मग त्याईनं स्वयंपाक पाणी घे केला आणि मग मी भांडे घासले, झाडझूड केली, फरची पुसून घेतली. आता कपडे माझ्याकडेच आहे धुवायचे, पण मला काही आज वेळ भेटला नाही म्हणून मी घाईघाईत नाही का माझेच कपडे पिळून टाकले, बाकीचे राहू दिले. तर त्याचा का नाही फोन आलाय मला 2-4. श्वेता म्हणे तू कपडे धुवून नाही गेली म्हणे. कपडे धुवून तर जा लागत होतं ना म्हणे. थोडंसं लवकर उठा लागत होतं ना. तू उठत नाही काही नाही म्हणे लवकर. आता मी किती वाजतापासून उठू? 5 वाजतापासून थोडी उठणार आहे. एक काम कर ना बाई, मग एखादी भांडेवाली घे असन तर लावून दे ना बाई. फरची ना भांडे आणि झाडझूड तिच्याकडे द्यायची. काय घेन ते 1-1.5 रुपये 2,000 रुपये देऊन देत जातो महिन्याचे तिले. आहो हो आई, पाय हो तू मला कशी आयडिया दिली मस्त. भांडेवाली भांडेनं फरची लागे झाडून मी देत जाईल. होते हो असं. जास्त नाही घेतो एवढे. इकडे 2,000 घे नसन घेत खेड्यानं. 1200-1300 रुपये जरी घेतले तरी येऊन जाते 1500 पर्यंत नाही महिन्याचे म्हटलं भांडे. तर आता एवढं मोठं कुटुंब आहे 4-5 जणाचं म्हटलं तर आम्ही दोघं ते दोघं माई सासू. तर मग एवढे भांडे निघते तर घे 1,500 आहे का नाही. तू दे ना मग 1,500 रुपये घेतले तर तुला लागते तर माझ्याकडून घेत जा महिन्याचे 1,500 रुपये. तेवढं काय आहे. मग पगार झाल्यावर पाहतो आता काय करायचं. तर एवढा महिना थांबतो, पगार झाल्यावर भांडेवाली लावून देतो. मायावाल्या हिस्स्याचे कामं मग मी तसंच करतो, भांडेवाली लावून देतो. म्हणजे इकडून गेल्यावर मग स्वयंपाक करू लागा त्याले हे करू लागा. आता कपडे नाही धुतले मी तर स्वयंपाक करूच लागा लागते संध्याकाळी. त्याच्यापेक्षा काय नाही माया वाटणीचे कामं आता मग मी भांडेवाली लावतो आणि फरची पुसाले बाई होऊन जाते. आणि कपड्याचंही काही नाही काही मॅनेजमेंट करावं लागेल मला. वेळ नाही भेटत तर लय थकून जाते आई इकडून. हो बाई तसं करो बाई, तसं कर ना. श्वेता ते अंगावरचे कामं तिच्यावर कायले टाकतो बाई. तिले करा लागते ना. तिले लय होत असं नाव कामं नाही म्हणून तर मी बोलू शकत नाही ना त्याले काही. बरं मी काय म्हणलं, मी संध्याला फोन करतो. आता संध्याला फोन लावतो तू उचलतच नाही बाई. ते पोरगी तुला लावला गेला होता का? बाई या कामाच्या गडबडीत मी तिला फोनच नाही केला. 2-3 दिवस झाले. तर लावून पाहिजे तूच आणि मग मला सांगतो काय म्हणे तर. बरं ठीक आहे.
संध्या तुला गमते का ग आमच्या गावात? नवीन नवीन आहे तर गमत नसन तुला, आहे का नाही तसा? नाही ताई, असं गिसं काही नाही आहे. आता गमा तर लागनच, गमा लागन ना कसंही तरी. आता मी काय म्हटलं, केवलजी बोलू का नाही याच्यासोबत गड्या? बोल ना ग संध्या, बोल ना. काऊन अशी अशी भेल्या भेल्यासारखी बोलून राहिली? काय झालं? केवल बद्दल विचारायचं आहे का? नाही व चांगला पोरगा आहे केवल. का केवल चांगला आहे? केवलचं काही तेवढं हे नाही, बाकीच्या पोरासारखं नाही आहे. आमच्या कुटुंबातले बाकी जेवढे पोरं आहे का नाही, आमचे नवरे लय बदमाश आहे माय. केवल तसा नाही, केवल शिकला सवरला आहे, चांगला ठेवन तुले. असं किसं काही नाही बाई, चांगला आहे पोरगा तो. यायले काही माहीतच नाही आहे. यायले काय माहीत आहे? यायले माहीतच नाही आहे केवल विषयी. केवल कसे आहे कसे नाही तर मला माहीत पडून राहिलं आता केवलचं कसं आहे कसं नाही. तर यायले चांगलेच दिसते केवलजी, बरोबर आहे. यायच्या समोर चांगलेच राहत असं ना, बाकीच्या याच्या समोर मला माहीत आहे कसे आहे कसे नाही. तर मला येऊ नाही देत, कोणाच्या घरी बसू नाही देत, बोलू नाही देत कोणासोबत. काऊन एवढी टेन्शनमध्ये दिसून राहिली संध्या? बस ना, ये ना, बस ना. काही तसं नाही जी, मी म्हणत होती की केवलजीचं खरं खरं सांगता का मला? केवलजीचं काही होतं गीतं का कोणत्या पोरीबारीसोबत की असं काही? नाही नाही व मनातून शक काढून टाक संध्या, तसं गिसं नाही होतं केवलचं. तसं गिसं कोणासोबत नाही होतं. तसे चांगले आहे ते, आणि पोरीबारीच्या मागं नाही लागत बरं बिलकुल. कोणत्या पोरीबारी सोबत असं काहीच नाही होतं केवलचं. माय भाऊच लागते आता. मग आता मायवाल्या नवऱ्याचा मामाचं पोरगं म्हटल्यावर माय भाऊ नाही लागत का? भाऊच लागते. मी एवढी मजा उडवतो त्याची, काहीच नाही, हो हो करते मजा. काही एवढी समजत नाही केवलले. आज ते बिचारं काही नाही हो, गरीब आहे पोरगं. तुला काऊन असं वाटून राहिलं? गड्याले असं वाटते केवलजी गरीब आहे म्हणून, पण गरीब नाही आहे केवलजी. गाडीचा आवाज आला, केवलजीच्या गाडीचा आवाज होई का? मला घरी जा लागत ना, नाही तर अजून ते ओढण मायावर त्याला माहीत गीत पडलं ना मी इथं आहे बा म्हणून. ओढण नाही तर मायावर अशी म्हणून राहिली संध्या तू. तुला बसा उठाले मनाई करते का केवळ? मी जातो ताई, मी जातो. नंतर बोलीन मी. गाडीचा आवाज आला ना, गाडीचा आवाज आला. अजय सोनू, कोणाच्या गाडीचा आवाज होय? तुमच्या बाबाची गाडी आली का? नाही काकू, माय बाबा नाही होय, संतोष काका आहे का नाही, त्याच्यावाल्या गाडीचा आवाज होय. बापरे, मी किती घाबरलीची ताई, मला वाटलं केवलजीच होय. तरी म्हटलं एवढ्या लवकर कसे काय आले ते? आमाय संध्या, एवढी काय घाबरतो? आलाय केवल तर मग काय झालं? तुला बसा उठाले मनाई करते का आमच्या जवळ? ताईले काय सांगू आता मी? मला तर कुठं जाऊही नको म्हणते, कोणासोबत बोलूही नको म्हणते, कुठं बसूही नको म्हणते. बायाजवळ बसाले मनाई करते केवलजी. तर मित्र आणि मैत्रिणींनो, सबस्क्राईब वाढवा आणि व्हिडिओ कसा वाटला ते पी सांगा. लाईक कमेंट्स आणि शेअर करा मात्र, आणि सबस्क्राईब नक्की वाढवा मात्र. ह्या चॅनलला सबस्क्राईबची लई जरूरत आहे. आपले सबस्क्राईब वाढून नाही राहिले तर पटपट सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल मनापासूनची तर सबस्क्राईब वाढवा.